मच डीजे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना तुमच्या समोर. सांगे आणि नानकर आणि पहिल्याच बॉलवर विकेट. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करत असताना गोलंदाज विकी सावला गेला आणि पहिल्याच बॉलवरती विकीला मिळाली सफलता. एक मोठा धक्का लागला. शून्यावरती बॅटर समीर या ठिकाणी आउट होताना आपण पाहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत येतोय. आई एकविरा नानकर आणि आई एकविरा सांगे असा सामना. ओम सयामने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 7 स्टार प्रेसिडेंट चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन तुम्ही पाहतायत. शफल झाला, ऑन साइडला उडवला बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल. एक टप्पा घेत असताना निघून जातोय. दमदार चौकार. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. सांगे संघाचा आपण जर विचार केला तर या वर्षामध्ये एकत्रित होऊन पूर्ण पॅक टीम आपल्याला पाहायला मिळाली. गतवर्षी 2 संघांमधून एक खेळाडू आपण पाहिले होते, परंतु या वर्षामध्ये एकत्रित होऊन हा संघ तयार करण्यात आला. युनिटी महत्वाची आहे. एकत्रित होऊन खेळल्यानंतर तुमची ताकद जगाला कळत असते. लॉफ्टेड स्ट्रॉट लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना धाव फलकावरती 6 धावा. पॉवर प्ले महत्वाचा आहे. मागच्या सामन्यामध्ये इझिली रनचेस पाहायला मिळाला. फार कमी टोटल बनवण्यात आली खरं म्हणजे एवनजोडे आमनेपाडा संघाकडून आणि वालचेन संघानं तो सामना सहजगत्या जिंकला. गोलंदाजी धारदार राहिली आहे. बॉल हवे त्या मिस टायमिंग. झेलची संधी आहे. कॅच ड्रॉप मिड ऑफला सहज सोपा झेल त्या ठिकाणी धरणीला दान केलाय. जीवनदान मिळतोय बॅटरला आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये हा जीवनदान महागाती पडू शकतो. अनिकेतला जीवनदान त्या ठिकाणी मिळालंय, ज्याने एक चौकार देखील एक क्लासिकल अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळत असताना चौकार प्राप्त केला. 7 रन्स ऑन द बोर्ड ओव्हर द विकेट. ओहो लॉफ्टेड इट. पुन्हा लॉंग ऑनला फिल्डर आहे, जज करतोय त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल आउट ऑफ द पार्क, सिक्सर. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन क्लिअर करण्यामध्ये यशस्वी ठरला बॅटर आणि पहिल्या षटकाचा केस समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या 13. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आई एकविरा नानकर. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचले. आणि बघा ज्या वेळेला मोठे फटके येतात त्यावेळेला त्या फलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढत असतो. डेफिनेटली येणाऱ्या षटकांमध्ये डेफिनेटली या फलंदाजाचा दबाव कमी होईल आणि त्याचा फायदा कुठेतरी टीम नानकरला होऊ शकतो. यंगस्टर क्रिकेटर आहेत, मोस्ट ऑफ यंगस्टर खेळाडू तुम्ही आई एकविरा नानकर संघामध्ये सध्या पाहतात. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज दीपेशचा वापर करण्यात आला. आता वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करा कृपया. यानंतर भरपूर साऱ्या मॅचेस आपल्याला अजूनही खेळवण्याच्या बाकी आहेत. दॅट्स वाय वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय. दीपेश ओव्हर द विकेट. ओ यावेळेला उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर डाऊन दी बॉल येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न त्याचा राहिला, परंतु झेल घेऊ शकलेला नाहीये. बॉल पर्यंत
खरं म्हणजे तो पोहोचलाच नव्हता आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. सिंगल आणि डबल्स कंप्लीट करणं देखील गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही चौकार आणि षटकारच मारू शकत नाही, तर सिंगल आणि डबल्स घेऊन तुम्ही स्कोर पुढे नेऊ शकता. यावेळेला हा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. थोडंसं बॉलिंग ऍक्शन मध्ये आपण विचार केला तर दीपेश च्या आता बॉलिंग ऍक्शन ऑब्झर्व करूया. ज्या पद्धतीने बॉल रिलीज करतोय, वेगानं धावतोय त्याच्या रनवे मध्ये आणि बॅटर एक्झॅक्टली कन्फ्यूज होतोय ज्या वेळेला तो बॉल रिलीज करतो. ते दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. समोर स्ट्रायकिंग एंडला बॅटर अनिकेत, येस, ओ सोहेल तन्वीर ज्या पद्धतीने आपण पाहिलंय पाकिस्तानचा लेफ्ट आर्मर, ज्या पद्धतीने बॉल रिलीज करायचा थोडीशी सिमिलर ऍक्शन आपल्याला दीपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या पद्धतीने तो बॉल रिलीज करतोय आणि अशामध्ये बऱ्याचदा आपण पाहिलं की बॅटर कन्फ्यूज होत असतात. एका लेख आपण वाचला देखील होता, न्यूजपेपरमध्ये एक लेख आला होता की गोलंदाजांच्या ऍक्शन विषयी. भिन्न भिन्न प्रकारच्या ऍक्शन आपण पाहिलेत. शिविल कौशिक आय थिंक मला वाटतं, जो IPL खेळला होता गुजरात संघासाठी, एक अनऑर्थोडॉक्स ऍक्शन त्याची होती. ती ऍक्शन बघूनच बॅटर कन्फ्यूज व्हायचा, त्याच्या विरोधात कसं खेळायचं. यावेळेला पुन्हा टक कसा आवाज आलाय. टायमिंग चांगलं झालं, परंतु उंचकुरा क्षेत्ररक्षक टीपमध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन करण्यासाठी सज्ज. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. स्कोर मोज विथ डबल टीमची टोटल आता स्कोर कार्डवरती पुढे जाताना 19 या आकड्यावरती. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सुरू आहे. ह्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्यानं आपण सुरुवात करणार आहोत. हा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फुल लेंथ होता, सरळ कीपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. फलंदाजाला फॉलो करण्यात आलं. बॅटर थोडासा शफल होतोय पाहिल्यानंतर पूर्ण बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून राहिला. अशा प्रकारचे डॉट बॉल गोलंदाजाचा देखील आत्मविश्वास नेहमी वाढवत असतात. कमी गतीने टाकलाय, कटर होता, पडल्यानंतर हलकासा बाहेर मूव्ह होणारा बॉल, आणखी एक डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि फक्त धावा 6 बॉलमध्ये 6 खर्च केल्या दीपेशनं. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यानंतर कुठेतरी पलटवार करणं गरजेचा होता आणि दीपेशनं तो पलटवार केला. 2 षटकांच्या अंती धावसंख्या 19 ला 1 गडी बाद. आई एकविरा नानकर. दुसऱ्या षटकामध्ये भले दीपेश विकेट लेस राहिला, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाली. थर्ड ओव्हरमध्ये मनोज पाटीलचा वापर मला वाटतं करण्यात आला गोलंदाजी करण्यासाठी. फलंदाजीसाठी खूप प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे, भिवंडीमध्ये भरपूर चर्चेमध्ये असणारा खेळाडू आहे, परंतु आज गावच्या संघासाठी गोलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यांवर कॅप्टननं दिली आहे. बघूया ती गोलंदाजीची जबाबदारी तो योग्य त्या रीते पार पाडेल का. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. बॉल हवेमध्ये, गॅप फाईंड केला, फिल्डर येत आहेत परंतु त्याच्या आवाक्या बाहेर हा बॉल होता आणि बॉल सरळ निघून जातो मिड विकेटच्या पलीकडे. दमदार चौकार. मनोजचा पहिलाच बॉल फुलटॉस होता आणि फुलटॉस वरती आक्रमण करण्यात आलं. फुलटॉस कसा सोडणार आहे बॅटर, कारण आता शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे, तिथून धावांसाठी प्रयत्न करावाच लागेल. नानकर टीमला 40+ जायचं आहे. 40 to 45, 50 पर्यंत धावा जोडायच्या आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात आला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवरती येतोय. एकदा इथे मिळाली आहे, सेकंडचा कॉल करण्यात आला. ओहो, थोडंसं हेजिटेशन बघायला मिळालं होतं, परंतु अंततः फलंदाज हो बरेचसे पाठीराखे नानकरचे तुम्ही या ठिकाणी पाहतात नानकर संघाला सपोर्ट करण्यासाठी. आणि तसे तुम्ही
अनेकदा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नांदकर गावातील संघांना खेळताना पाहिलं, तिथे त्यांच्या पाठीराख्यांचा जोश तुम्हाला बघायला मिळालाय. तो आज आई एकविरा नांदकर संघ खेळतोय. पूल करण्याचा प्रयत्न होता, वेगवान मसल, खांद्यामध्ये जी ताकद आहे, त्याच्या मनगटामध्ये जी ताकद आहे, ती ताकद या ठिकाणी आता मनोजने दाखवली आहे. वेगवान चेंडू, हार्ड लेंथला हिट करणारा बॉल होता, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय डॉट बॉल. फलंदाजांना आता संयम दाखवून चालणार नाहीये, इथून आक्रमकता दाखवावी लागणार आहे. शफल दोन स्वीप करायचं होता, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळाला. आणखी एक डॉट चेंडू अनिकेतच्या विरोधात आणि लागोपाठचे 4 चेंडू डॉट खेळला अनिकेत. दबाव वाढत चाललाय आई एकविरा नांदकर संघावर. तो दबाव आता कमी करण्यासाठी मोठा फटका येणं गरजेचं आहे. हा बॉल स्वेअर आहे. हा बॉल लेंथ सुंदर होती, परंतु लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. स्वेअर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आलाय. एका धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 25 आकड्यावरती. चर्चा आपण करत होतो की 45 पर्यंत स्कोर जर गेला तर तिथून कुठेतरी एक संधी निर्माण होईल टीम नांदकरसाठी या मॅच मध्ये. पुन्हा हार्ड लेंथ, शॉट ऑफ गुड लेंथ होता. अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला. अनिकेत चाचपळतोय, अनिकेतचा स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणखी एक डॉट बॉल त्याच्या विरोधात पाहायला मिळालाय. मनोज पाटील, त्याचा अनुभव, त्याचा एक्सपिरियन्स, त्याचा या खेळामधील अभ्यास तो आता पूर्णपणे पणाला लावत असताना जबरदस्त गोलंदाजी त्यानं केली आहे. पुन्हा ऑन साइडला एक्झिक्यूट करायचं होतं. पुन्हा बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झालेला नाहीये. एक धाव इथे मिळाली आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. बरोबर 8 ते 9 धावा प्रत्येकी ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न राहिलाय बॅटिंग करत असताना आई एकविरा नांदकर संघाचा. परंतु ह्या धावा इथून मी म्हणेल पुरेशा नाहीयेत. इथून तुम्हाला अजूनही येणाऱ्या षटकामध्ये 15 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. तेव्हा तुम्ही या सामन्यामध्ये कुठे पलटवार कराल, तो प्रयत्न करावाच लागेल. 15च्या वर धावा जर आल्या तर डेफिनेटली जाता जाता का होईना मोमेंटम आपल्या बाजूने येत असतो. अंतिम जे षटक असतं ना, तिथे हेच महत्वाचं असतं की मोमेंटम आपल्याला आपल्या बाजूने घ्यायचं आहे. त्याच्यामुळे 15 to 16 रन्स या ठिकाणी जोडावे लागतील या अंतिम षटकामध्ये. राज या गोलंदाजाचा वापर आता लास्ट ओव्हरमध्ये करण्यात आला. चांगले ऑलराऊंडर्स आपल्याला नक्की बघायला मिळतात टीम सांगेमध्ये. मोस्ट ऑफ ऑलराऊंडर्स बघायला मिळतात. राज ही बॅटिंग सुंदर करतो. मनोज ॲज अ बॅटर आपण त्याला खूप चांगला खेळताना पाहिला, परंतु गोलंदाजी देखील त्याच्याकडे धारदार आहे, ते त्यांना दाखवून दिलं. अंतिम षटक स्ट्राईक एंडला बॅटर अनिकेत. पुन्हा एकदा अनिकेत. एका बाजूला तुम्ही ऋतिक पाहताय ज्याने एक षटकार एक चौकार मारलाय, परंतु तो स्ट्राईक पासून आता वंचित राहिलाय. ओ यावेळेला पुन्हा स्लॉग हिट केला. फिल्डर आहेत, जज करतायत. वेल जजमेंट, वेल टेकन. बॅटर गॉन. मैदानाच्या आतमध्ये यतीन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय आणि चर्चा तीच सुरू होती की यतीन अजूनही डगआउट मध्ये आहे, परंतु त्याचं लवकरात लवकर येणं गरजेचं होतं. आता त्याच्याकडे 5 बॉल आहेत. बघूया आता त्या 5 बॉल मध्ये तो आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. ओ यावेळेला पंचांचा भीम नो बॉलचा इशारा. बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. 1+4 मिळतील 5 धावा. मॅच मध्ये पलटवार, या डावामध्ये कमबॅक. आई एकविरा नांदकर. यतीन नाले आल्या त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. जबरदस्त यंगस्टर खेळाडू आहे टीम नांदकरचा. फ्री हिटचा बॉल आहे, उडवल्या समोर लॉंगॉनला. फील्डर जज करतोय. लॉंगॉनचा जेल पकडला, परंतु फ्री हिट आहे. फ्री हिट बॉल आहे. मुक्तपणे फटका खेळण्याची संधी होती आणि तो मुक्तपणे फटका खेळला. त्याला आउट होण्याची भीती नव्हती आणि 2 धावा
याच ठिकाणी यतीन पूर्ण करतोय आणि 2 धावांच्या मदतीने आता संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 33 आकड्यावरती. आता कुठे एक डावाला आकार येत चाललाय, धावांना एक कुठेतरी आता शोभा येत चालली आहे. पुन्हा लोवा फुलटॉन, पुन्हा झेलची संधी, आता मात्र झेल ड्रॉप केली आहे. बघा इथे काय घडलं, फ्रीटचा बॉल होता त्यावेळेला चांगला झेल पकडला, परंतु जेव्हा विकेटची संधी होती त्यावेळेला त्याच क्षेत्ररक्षकाकडून झेल मिस झालाय, झेल ड्रॉप झालाय आणि 2 धावा देखील टीमला मिळतात. ओ रिवर्सचा प्रयत्न होता, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु प्रॉपरली इथे मिडल करता आलेला नाहीये. पंचांचा लेग बाईचा इशारा, एक जाव. खराब बॉल होता, या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचा होता. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा, 36 रन्स. शेवटचे 2 बॉल अजूनही डावामध्ये शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका आला 40+ स्कोर आपल्याला बघायला मिळेल टीम नानकरसाठी, परंतु आता इथे डॉट बॉल फेकावा लागेल राजला. महागडं षटक आहे राजचं. यॉर्कर लेंथ होता है, ड्राइव्ह करण्यात आला ऑन साइडला, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक येतोय, थोडंसं आता फंबल पाहायला मिळालं. 2 धावा मिळाल्या, तिसरा धावेचा प्रयत्न आणि रन आउटची संधी होती आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होते, परंतु कोणता बॅटर आउट झालाय ते अंपायर्स आम्हाला सांगतील. यतीन मला वाटतं त्या ठिकाणी आउट झालाय. स्ट्राईक एंड घेण्याचा प्रयत्न करत होता, शेवटच्या बॉलवर जरूर त्याचा प्रयत्न होता, परंतु तो या वेळेला आपण पाहिला की क्रॉस होण्या अगोदर ऑफ स्ट्राईक एंडला, बॉलर एंडला रन आउट त्या ठिकाणी करण्यात आला आणि यतीनला मैदान सोडावं लागलं. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 38 आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे, 38 रन्स. जय शेवटचा बॉल, तो सध्या ऑफ स्ट्राईकला उभा होता. ओह, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, पुन्हा ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये आता धावा मिळतील. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या रन्स हव्या होत्या त्या रन्स आपल्याला नक्की बघायला मिळाल्या टीम नानकरसाठी. आणि याचबरोबर पहिलं सत्र समाप्त, पहिला डाव या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या डावामध्ये एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जमा केल्या. आई एकविरा नानकर संघानं एकूण 40 आणि 41 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे. बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली. 41 धावांचं लक्ष आता सेट करण्यात आलं हा सामना जिंकण्याकरिता ऐकवीरा सांगे या टीम समोर. आणि पहिल्या धावाचा आपण जर विचार केला तर अनिकेत सुरुवात त्यानं चांगली केली, चौकारानं सुरुवात केली, परंतु लागोपाठ 5 चेंडू तो डॉटही खेळला. त्यानंतर यतीनच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर आपण ऋतिकला पाहिला, एक षटकार एक चौकार, एकूण 11 धावा त्या माफ करा 14 धावा त्याच्याही बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या. आणि ओव्हरऑल 4 ओव्हर्सच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये विकीच्या विरुद्ध 13 धावा आल्या, परंतु दीपेश ज्यानं 6 धावा खर्च केला तो विकेटलेस राहिला. त्यानंतर मनोजचं देखील इकॉनॉमिकल षटक राहिलं, त्यानं 7 धावा खर्च केला. राजच्या ओव्हरमध्ये 14 धावा जरूर आल्या, एक फायटिंग टोटल आता जरूर झाली, परंतु आता त्या धावांचं संरक्षण केलं जाणार की त्या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाणार हे ऐकवण्यासाठी आपण योगी सरांना पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करूया. थँक्यू.
धन्यवाद समीर ठाकरे. या लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होतोय. रोशन मोगरे अँड विकी ही सलामी जोडी सध्या आपण पाहतोय. एकविरा स्पोर्ट सांगे संघाच्या वतीनं लक्ष आपण जर पाहिलं तर 41 धावांचं आहे. 10.25च्या सरासरीनं मात्र या ठिकाणी प्रति ओव्हरमध्ये आपल्याला रन रेट पाहायला मिळतो. आणि षटकाला सुरुवात करतो आहे एकविरा नांदकर संघाच्या माध्यमातून योगेश. नांदकर संघाचा आपण जर विचार केला तर सर्वच नांदकर गावातील जे यंगस्टार खेळाडू आहेत, तर युवा आहेत, ते सर्व खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि या संघटनेकडे सांगितलं की जे आमचे लेजेंड खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू, ते आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. पहिल्या चेंडूवरती चांगला कव्हर ड्राईव्ह पाहू शकाल. शॉर्ट स्टॅक कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. रोशन मोगरेचा आपण जर विचार केला तर मागील जी LPL जी स्पर्धा आपण पाहिली याच मैदानावरती, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा रोशननं काही कमालीचा खेळ साकारलाय. आणि आता मात्र नव्यानं या सीझनला सुरुवात झाली. पहिली धाव या सीझनमधील आपल्याला रोशनच्या बॅटमधून पाहायला मिळाली. श्री गणेशा होत असताना एकविरा स्पोर्ट सांगेची पहिला पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय. विकी अँड रोशन हे दोन सलामीवीर बॅटर. ऑन साईडला टर्न केलाय. हो, शॉट मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट. हो हो, काय निशाणा साध्य केला त्या ठिकाणी. थोडा वेळ जरूर त्याने घेतला, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र स्टंपवरती तो निशाणा साध्य केला आणि अखेर डायमंड डकचा शिकार होता. आय थिंक गोल्डन डकचा शिकार झाला मिस्टर विकी. पहिला धक्का लागत असताना टीम एकविरा स्पोर्ट सांगे संघाला. मात्र उद्ध्वस्त केली. न्यू बॅटर पिंटू पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. अजून एक अनुभवी खेळाडू. अनेक वर्ष पिंटू पाटीलने सुद्धा मात्र सांगे गावाची क्रिकेटच्या माध्यमातून सेवा केली आणि आज वन डाऊन पोझिशनला मात्र त्या ठिकाणी पाठवण्यात आलंय. विकेटची आवश्यकता जरूर होती नांदकर संघाला. ती विकेट्स आय थिंक रनआउटच्या स्वरूपात प्राप्त केली. क्रॉस बॅटेड फटका चेंडूचा लागली. काबू कॉर्नर गडी क्षेत्ररक्षक डीपमध्ये जरूर सज्ज आहेत. मी मागाशी तर मात्र टॉस बॉक्समध्ये उल्लेख केला की एकविरा स्पोर्ट नांदकर संघ जो आहे तो एक छुपा रुस्तम संघ आहे. कोण विसरेल ती किरोलीची स्पर्धा जय भोलेनाथ क्रीडांगण आमनेबाड, त्या ठिकाणी या संघानं अप्रतिम खेळ केला होता मागील 2 वर्ष आपण पाठीमागे गेलो तर. आणि तिथून या संघाने मात्र पाठीमागे बोलून पाहिले नाहीये. तोच दरारा, तोच त्यांचा मात्र टॅलेंट आणि खास करून एकोपा. सांघिक खेळ अतिशय चांगल्या प्रमाणात या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश पुन्हा एकदा हो, फुलटॉस खराब चेंडू होता आणि त्याचमुळे चेंडू टर्न केला. डीप स्क्वेअरकडे कुठलं क्षेत्ररक्षक नाहीये. जेव्हापर्यंत चेंडू जमिनीवर तर लँडिंग होतोय त्यावेळी मात्र चेंडूची गती थोडीशी आपल्याला स्लो पाहायला मिळाली आणि त्या चेंडूमध्ये मात्र जरूर सीमारेषा ओलांडली असती, हरकत नाहीये. फलंदाजाने तब्बल या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. सिंगल डबल वरती सध्या भर टाकतायत. आतापर्यंत एकही फलंदाजाला सीमारेषा ओलांडता आलेली नाहीये. म्हणजे परफेक्टली गेम प्लॅनिंगच्या नुसार मात्र या ठिकाणी गोलंदाजी आणि त्याच अनुषंगाने मात्र आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची साथ सध्या मात्र या ठिकाणी मिळत आहे. चांगला रनअप आपण पाहतो योगेशचा. हो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, जाग्यावरती टॅप केला आणि रिक्स उचलली त्या ठिकाणी सिंगलसाठी. कारण रिक्समध्येच बरकत असते, आपण ही म्हण नेहमीच ऐकतोय वाचतोय. परंतु या ठिकाणी जर अशा रिक्समध्ये जर आपण एखादी विकेट जर गमावली तर तुमचा संघ कदाचित अजूनही मात्र प्रेशरमध्ये येऊ शकतोय. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 1 गडी बाद 5. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ. वारंवार गोलंदाजाला मात्र कान मंत्र दिला जातोय की कुठल्या लेंथवरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, कुठल्या लाईन तुम्हाला मात्र या ठिकाणी पीक करायची आहे. तर दोघी अनुभवी फलंदाज त्याच्या समोर आहेत. इथे खराब चेंडू, फुल टॉस, अप्रतिम टायमिंग आणि चेंडू चालला अगदी मिड विकेटच्या पलीकडे.
रोशनच्या बॅटमधून येणारा हा दर्जेदार षटकार. एका षटकाचा खेळ संपन्न झाला. एक गडी बाद 11 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या. येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आणि त्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी इथूनही आपण जर विचार केला तर एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाला 30 धाबींची आवश्यकता. नेट टू नेट फाईट टी फोर टॅट जसा तसा उत्तर देण्याचा प्रयत्न सध्या सांगे संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. 7 स्टार कमिटीचा जेवढा या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे. अपार मेहनत या स्पर्धेसाठी नव्हे तर मात्र आपण विचार केला तर उमसाई आमने लोणार क्रिकेट असोच्या अंतर्गत जेवढ्या स्पर्धा होतात त्या प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांचा मोलाचं योगदान मोलाचं सहकार्य मिळत असतो. आणि या 7 स्टारनं या विभागाला एक क्रिकेटच्या माध्यमातून नवीन दिशा दाखवली. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाचा इथे वापर केला जातो नानकर संघाच्या माध्यमातून विघ्नेश अर्थात गणपती बाप्पांचं त्यापैकी एक नाव. आणि आज पाहूया की कशा रीतीने मात्र तो कार्य करेल. त्याला नानकर संघ खेळायला सुरुवात करा. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 18 चेंडूमध्ये इथून 30 धावा इथे मात्र रोखायच्या आहेत नानकर संघाला आणि 30 धावा जोडायच्या आहेत त्यामध्ये सांगे संघाला. एकीकडे पाऊसकल पिंटू पाटील तर दुसरीकडे पाहिलं तर रोशन मोगरे. हो क्रॉस ब्रेड फटका टायमिंग प्रॉपर आहे. डीप प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक सज्ज. ओ प्रतिम झेल अजून एक मात्र या मोठी विकेट्स प्राप्त केली नानकर संघानं आणि तो फलंदाज असेल पिंटू पाटील बॅक टू द डगआउट. थोडंसं आपण जर पाहिलं तर जास्तच पिंटू पाटील सफल झाले आणि पॉसिबल बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे मात्र पाहिलं तर त्या ठिकाणी फिल्डर तैनात होते आणि त्यांनाच मात्र त्या ठिकाणी निवड फलंदाजाने कुठल्या प्रमाणे मात्र चूक केली नाहीये. कारण त्या फिल्डरला ठाऊक होतं की ही झेल नव्हे तर मी सामना पकडतोय. कारण कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. न्यू बॅटर मिस्टर मनोज पाटील आलाय उर्फ सांगा. या खेळाडूकडे आता मात्र सर्वांच्या नजरा असतील की या सीझनला तो कशा रीतीने सुरुवात करेल. पहिला चेंडू पाहू शकला हाफ ट्रॅकर ऑन साईडला टर्न केला. चेंडू त्याला अगदी मिड विकेटला वेगानं अगदी जमिनीला मात्र रेंगाळत निघून गेला. परंतु या फटक्याने मात्र मनोज पाटीलचा कॉन्फिडन्स निश्चितपणे वाढू शकेल. ज्याप्रमाणे त्याने मिडलिंग केलं. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट. सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 2 गडी बाद 12. आतापर्यंत विघ्नेशने चांगलं कार्य केलेलं आहे. कारण पहिल्या चेंडूवरती त्यांनी सफलता प्राप्त करून दिली. दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी सिंगल खर्च केली. लक्ष आपण जर पाहिले तर 31 धावांचं आहे. अजूनही मात्र विजयापासून 29 धावा दूर आहे टीम एकविरा स्पोर्ट्स सांगे. चांगला क्रिकेट सध्या सुरू आहे. हो पंचकडाचा प्रयत्न पाहू शकाल. अगदी कव्हर पॉईंटला पाहिलं तर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात आहे. म्हणजे ज्या अनुषंगाने फिल्डिंग सजवली गोलंदाज विघ्नेशने त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी गोलंदाजी होते. पूर्णपणे अभ्यास करून मात्र या ठिकाणी हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय की रोशनचं स्ट्रॉंग झोन काय आहे, त्याचं वीक पॉईंट काय आहे, मनोज पाटीलचा स्ट्रॉंग झोन काय आहे, त्याच्या चोरवाटा पूर्णपणे या गोलंदाजांना ठाऊक आहेत. कारण सांगी आणि नानकर गाव आपण जर पाहिलं तर अगदी शेजारी आहेत. कदाचित एकत्र सराव सुद्धा करत असतील आणि त्यामुळे मात्र गोलंदाज ते मात्र चांगली कामगिरी करतायत. हो चेंडू खाली राहिलाय. ज्या अनुषंगाने चेंडूची वाट पाहिली त्या अनुषंगाने मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाही आणि आज वावेघरच्या विरोधात
आडी किरोली संघाने चांगला कमबॅक केला. जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स युवा गोलंदाजांच्या वतीने आपण पाहतोय. ओ प्लिक केला हेलिकॉप्टरचा अंदाज फटका हवेत. मनोज पाटीलची विकेट धोक्यात आणि या ठिकाणी नानकर संघाच्या गळाला शार्क मासा नव्हे तर देव मासा अडकला असं म्हणायला हरकत नाहीये. तिसरा विकेट इथे मात्र गमावला टीम आई एकविरा स्पोर्ट सांगे संघाने. दरम्यान 7 स्टार पैकी एक स्टार आमच्याकडे आता मात्र वाटचाल करतोय आणि काय तो परफॉर्मन्स राहिला आडी किरोली संघाचा वाविगर संघाच्या विरोधात. जबरदस्त वापसी, जबरदस्त कमबॅक आणि त्यांच्या समेत आमचे मित्र अजय घर, त्यांचे बंधुराज विजय घर त्यांचं सुद्धा मात्र शुभागमन झालेलं आहे. दोघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. वेलकम सुस्वागतम. सध्या परिस्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली तर सांगे संघाची नाजूक आहे. सुरुवात चांगल्या रीतीने पाहायला मिळाली परंतु तदनंतर विकेट्सवरती विकेट्स तब्बल 3 गडी ते मात्र गमावले. सुरुवातीला आपण पाहिलं तर पिंटू पाटील बाद झाला, त्याच्यानंतर मात्र पाहिलं तर आय थिंक विकी बाद झाला आणि आता मात्र मनोज पाटीलनं फक्त आपल्या संघाचं एका धावेचं योगदान दिलं आणि आता नवीन फलंदाज राज मोगरे. हा खेळाडू खूप चर्चित राहिला आहे मागील 2-3 वर्षांचा आपण विचार केला तर. आणि या जोडीवरती आता मात्र भरपूर काही अवलंबून असेल. येणाऱ्या बॅटरमध्ये आपण जर पाहिलं तर अजूनही खूपच लॉंग बॅटिंग लाईनअप आहे परंतु आता मात्र या ठिकाणी जसे फलंदाज तुम्ही गमावतायत येणाऱ्या बॅटरवरती थोडंसं दडपण येतोय, प्रेशर येतो आणि त्याच प्रेशरच्या अनुषंगाने आता मात्र गोलंदाजी सुद्धा मात्र नानकर संघाच्या वतीने चांगल्या प्रमाणात पाहायला मिळाली. 13-3 अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय आणि राज आल्या मात्र थोडंसं अगदी एष्ट्यांच्या समोर लेग बी फोडतो पण अजून एक विकेट्स. व्हेरी गुड बॉलिंग बाय विघ्नेश. जबरदस्त इथे मात्र परफॉर्मन्स सध्या होतोय. बॅक टू बॅक विकेट्स इथे प्राप्त करतायत. 2 षटकांचा खेळ इथे मात्र अखेर संपन्न झाला आणि या 2 षटकांच्या अखेरीस तब्बल एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाने 4 गडी गमावले. 13-4 लक्ष आहे 41 धावांचं आणि आता मात्र आपण जर समीकरण पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये आता 28 धावांची आवश्यकता. ज्यावेळी दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली असं वाटलं होतं की मात्र 41 धाबा मात्र या ठिकाणी हा टार्गेट छोटं असेल टीम सांगे संघासाठी परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण कुठल्याही संघाला मात्र या ठिकाणी आपण कमी लेखू शकणार नाहीत. 2 षटका इथं मात्र कंप्लीट झालेले आहेत. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सर ओव्हर कंप्लीट. या पहिल्या चेंडूवरती 1 विकेट्स पाहिले आपण, त्याच्यानंतर 2 सिंगल, चौथा चेंडू डॉट आणि मागील 2 चेंडूवरती 2 विकेट्स. ओव्हर कंप्लीट झालेले आहे. जबरदस्त इथे मात्र सध्या आपण खेळ पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर योगेशने तब्बल 1 सफलता प्राप्त केली होती आणि तब्बल 11 धाबा खर्च केल्या होत्या परंतु विघ्नेशचा आपण जर स्पेल पाहिला तर फक्त त्याने 2 धाबा खर्च केल्या आणि 3 प्रमुख फलंदाजांना त्याने मात्र माघारी पाठवलं. 12 चेंडूमध्ये 28 धावा होणार का? आता मात्र जरूर या ठिकाणी प्रेशर वाढलाय आणि जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे रोशनच्या खांद्यावरती, तदनंतर विकीच्या खांद्यावरती. कारण बाद होणारे बॅटर आपण पाहिले तर विकी, तदनंतर पिंटू पाटील, मनोज पाटील, राज मोगरे 0वरती माघारी परतला आणि आता मात्र विकी ज्युनियर आहे रोशन मोगरेच्या सोबतीला. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज यतीन आता मात्र या ठिकाणी सज्ज झालाय. यतीन एक परफेक्ट पॅकेज आहे, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. हा एकविरा स्पोर्ट नानकर संघाच्या दृष्टिकोनातून अनेकदा त्यांनी मात्र पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट नानकर संघाचं सुद्धा प्रतिनिधित्व केलेलं आहे परंतु आज आपल्या होम संघासाठी, होम टीमसाठी चांगला परफॉर्मन्स करेल का? 12मध्ये 28ची गरज. ओर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू फुलर लेंथ होता, अगदी थोडंसं फ्लाईट दिलं एष्टाच्या रोखानं. हो पहा जान की बाजी लगावत असताना हा क्रिकेट आहे, त्याच्या नसात क्रिकेट भरलेला आहे आणि म्हणतात ना आम्ही खेळत नाही पैशासाठी तर आम्ही खेळतोय आमच्या गावासाठी, आमच्या नावासाठी. हे ध्येय डोळ्यासमोर, हे वाक्य डोळ्यासमोर ठेवून मात्र संघ नेहमीच एखाद्या स्पर्धेमध्ये उतरत असतो. 11 चेंडू शिल्लक आणि 11मध्ये आता 28ची गरज. प्रत्येक चेंडू फार महत्वाचा झालाय या ठिकाणी एकविरा सांगे संघासाठी.
ऑफस्टिकचा चेंडू होता, खेचून मारण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी लॉंग ऑन वरती जमिनीच्या साईडने, थोडीशी मिस्टेक घडली, दूरचा प्रयत्न होतोय संधी असेल रनआउटची आणि हो बाद झाला फलंदाज विकी ज्युनियर. अजून एक धक्का या ठिकाणी एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाला. कॉलिंग परफेक्टली नाहीये, सिंगल धाव ज्यावेळी कंप्लीट केली त्यावेळी दोघांमध्ये कॉलिंग झाली नाही, दोघांमध्ये हेजिटेशन पाहिलं आपण आणि त्याच अनुषंगाने मात्र रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट्स रिप्लेमध्ये पाहू शकाल. ऑफस्टिकचा चेंडू आय थिंक खेळायचं होतं कव्हरला, परंतु चेंडू गेला लॉंग ऑन वरती, लॉंग ऑनच्या फिल्डरकडून पहा जरूर थोडीशी मिस्टेक घडली, परंतु लगेच त्यांनी चूक ती रिकव्हर केली आणि फेकी सुद्धा लाजवाब. आणि नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर जो आहे तो मात्र कुठल्याही प्रमाणे फ्रेममध्ये सुद्धा आला नाहीये. आणि त्याच पुढे आता मात्र नवीन फलंदाजाला आता मैदानाच्या आतमध्ये यावं लागलं 7व्या क्रमांकावरती मिस्टर प्रांजल. हो अजून एक चांगला चेंडू इन स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी पाहतोय पण तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीला पाहिलं तर योगेशनं षटकात आलं, त्याच्यानंतर विघ्नेशनं जबरदस्त गोलंदाजी साकारली, कमबॅक करणार षटकात आला आणि त्याच्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून येतीन सुद्धा चांगली कामगिरी करतोय. ओव्हर पिच चेंडू फटका हवेत केला, शॉर्ट मिडविकेट आहे, डीप मिडविकेटचा फिल्डर सुद्धा चेंडू खाली चाललाय, रनिंग हँड कॅच. जसा झेल पकडला चेंडूला किस केला, कारण त्याला माहिती की हा विकेट्स फार महत्वाचा आहे, हा झेल नाही तर मी सामना पकडतोय, कारण निराश पावलानं चाललाय दगावत्या दिशेने बॅटर रोशन मोगरे बांधून. एकीकडे आपण जर या सामन्याचा जर विश्लेषण केलं तर एका बाजूला सर्व यंगस्टार खेळाडू आहेत, दुसरीकडे पाहिलं तर सर्व अनुभवी खेळाडू आहेत, परंतु सध्या बोलबाला सध्या चर्चा सुरू आहे ते म्हणजे एकविरा स्पोर्ट नानकर संघाची. आतापर्यंत तिन्ही विभागामध्ये मात्र या संघाचा वर्चस्व पाहतोय. त्याची फलंदाजाने योग्य आकडा निवडला, 40 धाबा जोडल्या, मग त्यांची पाहिली आपण गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, आणि मग तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे त्यांची फिल्डिंग डिपार्टमेंट. जबरदस्त मात्र गोलंदाजाने त्यांनी साथ दिली. आणि हा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर मोरेश्वर सुतारा सुद्धा आता मात्र प्रश्न पडलाय की जर यातून जर एखादा खेळाडू जर निवडायचा असेल आपल्या टीमसाठी तर मात्र कठीण प्रसंग आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत, 8 मध्ये आता मात्र इथून 26 धाब्यांची आवश्यकता. न्यू बॅटर अतिशय फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु फिल्डरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. गॅप तुम्हाला शोधावे लागतील, इथून तुम्हाला मात्र हवाई मार्गाने आता प्रवास करावा लागेल जरुरी. ते मात्र या मैदानापासून सांगे गाव जास्त लांब नाहीये, दूरवर नाहीये, परंतु तुम्ही जर जमिनीच्या साह्याने जर प्रवास केला, रिक्षाने प्रवास केला तर मग तर तुम्ही सांगे गावापर्यंतच पोहोचू शकता. विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर आता मात्र तुम्हाला विमानाची तिकीट बुक करावं लागतील, हवाई मार्गाने तुम्हाला खेळ करावा लागेल. तो खेळ आता प्रांजल आणि आतिशकडून पाहायला मिळू शकेल का? हो अंदाधून फटका चेंडू येण्याच्या अगोदरच आय थिंक स्ट्रोक सिलेक्शन प्रांजलचा पाहिला आणि पडल्यानंतर चेंडू खाली सुद्धा राहिला आणि एक सफल षटकाची समाप्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. येतींच्या वतीनं 1 विकेट प्राप्त केली, फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या. आणि आता येणाऱ्या षटकाचा विचार आपण केला तर डू ओर डाय स्थिती, 6 चेंडू शिल्लक आणि त्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धाब्यांची गरज. 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 15 धाबा आतापर्यंत संघाने जोडलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या, परंतु मागील 2 षटकांचा आपण जर विचार केला तर फक्त 4 धाबा त्यांनी जोडलेल्या आहेत आणि तब्बल एकूण 4 गडी गमावले. हा क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट अनिश्चिततेने का भरलेला आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण सध्या आपण पाहतोय. नानकर संघ देत असताना आय थिंक एकविरा स्पोर्ट नानकर. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज अनिकेतचा मात्र इथे वापर केला जातोय. 6 मध्ये 26 उंचपुरा असा हा बॅटर अतिश त्याच्या समोर आहे, सोबतीला प्रांजल आहे, दोघेही हार्ड हिटर बॅटर आहेत, परंतु आज परिस्थिती नाजूक आहे. आज आपला कागदावरती नाव आहे, त्या नावारूपानं तुम्हाला खेळ आज सादर करावा लागेल आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी. पहिला चेंडू सरळ बॅटने लॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा चालला जमिनीच्या साह्याने लॉंग ऑन, तिथे मात्र सज्ज आहे, फक्त धावलेलं एकच. एकेरी दुहेरीने मात्र पाहिलं तर कुठल्याही प्रमाणे एकविरा नानकर संघाला त्याचा नुकसान होणार नाहीये. 5 चेंडू म्हणजे 5 चेंडूमध्ये किमान तुम्हाला या ठिकाणी 4 षटकार मारावे लागतील. तो पराक्रम आज प्रांजल करेल का? 5 मध्ये 25 ची गरज. चेसिंग इज कंपल्सरी. एखादा कीर्तिमान आपल्या नावावरती रचणार का? हो, अपरकटच्या साह्याने आय थिंक पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये हवं तसं संपर्क नाहीये आणि इथून आता मात्र 4 चेंडूमध्ये 4 षटकार जरी आले तरी सुद्धा मात्र इथे एकविरा स्पोर्ट नानकर संघ या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये पराभूत होणार नाहीये. अशा प्रमाणे खेळ आज एकविरा नानकर संघाच्या वतीने आपण पाहिला. युवकांची एकपाट दांडी गोल
फुलटॉस वेगवान होता, वेगावरती स्वार आहे गोलंदाज अनिकेत आणि त्याने मात्र प्रांजलची दांडी उद्ध्वस्त केली. अजून एक विकेटचा पतन, फलंदाज बाद झालाय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल संधी होती प्रांजलकडे की हा चेंडू तुम्ही डिपॉझिट करू शकला ते बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु त्या अँगलला तुम्ही या चेंडूवरती स्ट्रोक मात्र खेळू शकत नाहीये, कारण ऑफसेटच्या अगदी भरपूर पुढे ते सफल झाले आणि अगदी चेंडू इष्टाच्या रोखाने हाताला अनिकेतनं. आणि अनिकेतचं सुद्धा मी कौतुक करेन की बॅटरचे पूर्णपणे हावभाव ओळखून तो गोलंदाजी करतोय. आणि त्याचमुळे आता मात्र विजयापासून 2 पावलं दूर, आय थिंक 3 पावलं दूर, कारण 3 चेंडूचा खेळ अजूनही मात्र येणं बाकी आहे. 3 मध्ये 26ची गरज. न्यू बॅटर एंटर होतोय 10व्या क्रमांकावरती, आय थिंक 9व्या क्रमांकावरती आले सचिन. सर्वच अनुभवी खेळाडू आपल्याला आज सांगे टीम मध्ये पाहायला मिळाले, परंतु कागदावरती जसं कार्य हवं आहे तसं मात्र झालेलं नाही. चांगला स्ट्रोक, चेंडू लॉंग ऑफला चाललाय, चांगला क्रिकेट पहा. अजूनही मात्र या ठिकाणी सर्वच खेळाडू आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळतात नानकर संघाची, कारण त्यांना माहिती आहे की विजय आपला निश्चित आहे, परंतु सर्वजण अजूनही पॉझिटिव्ह आहेत. ही बॉडी लँग्वेज तुमची हवी असते ज्यावेळी तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरता. हो, पटका हवेत केला. अजून एक विकेट येण्याची दाट शक्यता आहे का? हो, नाकारता येऊ शकणार नाहीये. पहिल्या अट्टेमध्ये चेंडू जरूर निसटला, परंतु दुसऱ्या अट्टेमध्ये तो झेल त्याने पकडला, परंतु पंचांचा अजूनही मात्र निर्णय येणं बाकी. बॅटर बाद आहे की षटकार आहे सर? फलंदाज बाद. चला, नवीन फलंदाज तुम्हाला पाठवायचा आहे सर. बॅटर बाद झालाय, नवीन फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे, कारण स्ट्राईक सुद्धा त्याच्याकडे असेल, कारण आपण प्रोफेशनल लेवलचा क्रिकेट खेळतोय. अतिश शहा सुद्धा मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. सर्व नानकरकरांच्या चेहऱ्यावरती आज आपल्याला गोड स्माइल पाहायला मिळाली, स्वीट स्माइल पाहायला मिळाली, कारण पहिल्याच सामन्यामध्ये अप्रतिम खेळ आज आपल्याला एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या वतीने पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू शिल्लक आणि 10व्या क्रमांकाचा खेळाडू आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मिस्टर रोहित. नावं तर खूपच छान आहेत, परंतु त्यांचं कार्य आपल्याला आज चांगल्या प्रमाणे पाहायला मिळालेले नाहीत. याचं कारण नानकर संघाची गोलंदाजी. हो, पुन्हा पंच करण्याचा प्रयत्न अँड डॉट बॉल. पहिला सामना इथे जिंकला या ठिकाणी एकविरा स्पोर्ट नानकर संघाने. सो अभिनंदन टीम नानकर. सो हार्ड लक एकविरा स्पोर्ट सांगे. खेळामध्ये काहीतरी आता तुम्हाला बदल करावा लागेल. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. ज्या गोलंदाजानं अप्रतिम केली ते साकारला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर तब्बल 11 धावा खर्च केले होते योगेशने, परंतु एका ओव्हरमध्ये पाहिलं तर तब्बल 3 विकेट्स प्राप्त केले. धावा खर्च केल्या फक्त 2 आणि तो गोलंदाज आहे एकविरा स्पोर्ट नानकर संघाचा मिस्टर विघ्नेश. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स टीम नानकरच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. आणि आपण सामनावीराची जी ट्रॉफी आहे तो आपण या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण वितरित करणार आहोत. सन्माननीय दयानंद कोहली यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सर्व जे पारितोषिक आहेत ते आपल्या शुभ हस्ते वितरित करा. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, स्वीट बॉक्स अँड एनर्जी ड्रिंक. जबरदस्त या ठिकाणी खेळ पाहायला मिळाला, गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली विघ्नेशकडून. विघ्नेश, तुझं अभिनंदन आणि तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
हॅलो